गडचिरोली येथे 3 विद्यार्थिनींचा संशयास्पद मृत्यू. आदिवासी टायगर सेनेचा संतप्त इशारा. 7 दिवसात मागण्या पूर्ण न झाल्यास उग्र आंदोलन. नमस्कार, वुमन्स 24 चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. गडचिरोली जिल्ह्याला हादरवून सोडणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जलपताई येथील एका अनुदानित आश्रमशाळेत 3 विद्यार्थिनींचा संशयास्पद मृत्यू झाल्याने प्रकरण उघडकीस आले असून या घटनेने आदिवासी समाजात संतापाची लाट पसरली आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत आदिवासी टायगर सेना आक्रमक झाली आहे. त्यांनी प्रशासनाला तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. या संदर्भात आदिवासी टायगर सेनेने प्रशासनाला सादर केलेल्या निवेदनात अत्यंत गंभीर मागण्या केल्या आहेत. सर्वप्रथम, ज्या जलपताई आश्रमशाळेत विद्यार्थिनींचा मृत्यू झाला त्या शाळेतील संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी त्यांची मागणी केली आहे. यासोबतच या घटनेला जबाबदार असलेल्या सर्व व्यक्तींना तत्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनाद्वारे आणखी एक महत्त्वाची मागणी करण्यात आली आहे. गेल्या 2 वर्षात सन 2024, 25 आणि 25-26 अनुदानित आणि शासकीय आश्रमशाळांमध्ये एकूण 245 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची मृत्यू होणे हे अत्यंत गंभीर असून या सर्व मृत्यूंची चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी असे निवेदनात म्हटले आहे. या संदर्भात आदिवासी टायगर सेनेने प्रशासनाला 7 दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे. या मुदतीत वरील मागण्या पूर्ण न झाल्यास प्रशासनाच्या विरोधात तीव्र आणि उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यांनी दिलेला आहे. आदिवासी समाज यापुढे अन्याय सहन करणार नाही असा स्पष्ट संदेश या माध्यमातून देण्यात आला आहे. अशाच नवनवीन घडामोडी करिता बघत राहा वुमन्स 24 चॅनल. तोपर्यंत धन्यवाद.